नमस्कार मंडळी, मागे आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. 6 महिन्यातून एकदा तुम्ही दंताची गोळी घेणं आवश्यक आहे. अर्थात ABD प्लस या ब्रँड नेमनं ती अवेलेबल आहे किंवा इतर कुठल्याही ब्रँड नेमनं अवेलेबल असू शकते. त्यामध्ये अल्बेंडाझोल हा घटक असतो. तो व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झालेला होता. 6 महिन्यातून एकदा दंताची गोळी घेतली तर दंताची समस्या ही कमी होत असते आणि 6 महिन्यातून एकदा ती गोळी घेणं गरजेची असते. तर ती गोळी चिवेबल टॅबलेट प्रकारातील असते, म्हणजे तुम्ही चावून चोकून फोडून खाणं गरजेचं आहे. नॉर्मल गोळी जशी पाण्यासोबत घेता तशी घ्यायची नाहीये. तर त्या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या कमेंट आलेल्या. मी लहान मुलांसाठी सांगितलेलं की पातळ औषध स्वरूपात औषध असतं ते घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलेली की लहान मुलांसाठी जे औषध असतं त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करा आणि शिवाय दंताची समस्या होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी. तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, बऱ्याचदा लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंताची समस्या आढळते आणि असं काही नाही की फक्त लहान मुलांमध्ये, अगदी मोठ्या माणसांमध्ये देखील दंताची समस्या आढळत असते. तर दंत झालेत हे कशा पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल, तर लक्षात ठेवा, बऱ्याच जणांमध्ये खास करून लहान मुलांमध्ये असं गालावरती चेहऱ्यावरती पांढरे पांढरे स्पॉट येत असतात. त्याशिवाय गुदद्वाराजवळ शौचाच्या जागेजवळ त्यांना मोठ्या प्रमाणावर खाज सुटत असते. शिवाय असं होतं की पोटभर ते जेवतात पण तरी देखील सतत भूक लागत असते. लहान मुलांमध्ये त्यांची वाढ मंदावते. अशा सगळ्या गोष्टी आढळतात आणि दंताची समस्या खूप वाढली तर पुढे काही गंभीर समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळं लहान असाल मोठे असाल, दंताची गोळी 6 महिन्यातून एकदा घेणं खूप गरजेचं आहे. तर मोठ्या माणसांसाठी अशा पद्धतीनं टॅबलेट मिळते. ती चिवेबल टॅबलेट प्रकारातील आहे. ती तुम्हाला चोकून किंवा फोडून खायची आहे. आता वळूया लहान मुलांच्या बाबत. लहान मुलांबाबत तुम्हाला प्लेन फक्त अल्बेंडाझोल मिळू शकतं ABD नावानं, किंवा ABD प्लस नावानं देखील एक प्रकारे तुम्हाला पातळ औषध मिळतं. तर हे औषध काय आहे, सस्पेन्शन स्वरूपातील आहे. म्हणजे त्यामधले औषधी घटक आहेत ते विरघळलेले नाहीत, तर ते त्यामध्ये काय आहेत, स्मॉल स्मॉल पार्टिकल कण आहेत औषधाचे, तर त्या व्हेकलमध्ये टाकलेले असतात. ते सस्पेन्शन आहे. म्हणून पातळ स्वरूपातील औषध लहान मुलांसाठी ABD किंवा ABD प्लस आहे. ते ज्यावेळेस तुम्ही त्या लहान मुलाला देणार आहे ते बॉटल व्यवस्थित शेक करून हलवून मगच ते द्यायचं आहे, जेणेकरून योग्य प्रकारे औषध त्यामध्ये मिळालं जाईल, डोस प्रॉपर दिला जाईल. आता 6 महिन्यातून एकदा लहान मुलांना देखील औषध देणं गरजेचं आहे, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यापूर्वी कधी दिलेलं, त्यानंतर आता कधी दिलं पाहिजे. तर 1 ते 2 वर्षाची जी लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी साधारणपणे 5 ml चा डोस 2 वेळा दिला जातो. आणि 2 वर्षापेक्षा जे मोठे लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हा 10 ml चा डोस एकदाच दिला जातो. तर तुमच्या डॉक्टरांनी जशा पद्धतीनं डोस सांगितला आहे त्या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता ABD आणि ABD प्लस प्रकारे मिळतं. ABD मध्ये फक्त अल्बेंडाझोल हा घटक आहे आणि ABD प्लसमध्ये अजून एक एक्स्ट्रा औषधी घटक त्यामध्ये आहे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं लहान मुलांसाठी दंताचं औषध 6 महिन्यातून एकदा देऊ शकता. ते देणं गरजेचं आहे. आता वैयक्तिक स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. शौचाहून आल्यानंतर, जेवणापूर्वी, तसेच तुम्ही योग्य प्रकारे हात धुणं गरजेचं आहे. बाजारातून जे काही भाजीपाला तुम्ही आणता तो व्यवस्थित स्वच्छ धुवून चांगल्या प्रकारे शिजवल्यानंतर खायचं आहे. अर्धवट शिजवलेलं अन्न किंवा मग बाहेरचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये दंताची समस्या असेल तर वाढ होण्यामध्ये, त्यांची जी वाढ ग्रोथ होते त्यामध्ये समस्या आढळत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दर 6 महिन्यातून एकदा दंताची गोळी मोठ्या माणसांनी देखील आणि लहान मुलांसाठी पातळ स्वरूपातील औषध देणं गरजेचं आहे. तर आजूबाजूचा थोडा नॉईज येतोय तरी देखील मी ट्राय केलेला आहे पुरेपूर माहिती द्यायची. त्याशिवाय वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते खाली कमेंटमध्ये सांगतोय. दोन्ही ABD प्लस हे जे औषध आहे लहान मुलांसाठी पातळ स्वरूपात औषध स्वरूपात आहे, सस्पेन्शन स्वरूपात. सस्पेन्शन म्हणजे काय, ड्रग पार्टिकल औषधी घटक आहेत ना ते विरघळवलेले नसतात, ते तशाच पद्धतीने सस्पेंड केलेले असतात त्या औषधामध्ये. त्यामुळे ते खाली जाऊन राहू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला लहान मुलांना औषध देण्यापूर्वी सस्पेन्शन, कुठलंही सस्पेन्शन स्वरूपातील औषध असो ते शेक करून प्रॉपरली हलवून मग त्या ठिकाणी ते द्यायचं आहे. शिवाय याचं स्टोरेज कंडिशन, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डायरेक्ट सनलाईटपासून म्हणजे सूर्यप्रकाशापासून दूर ठेवायचं आहे. जिथं हीट उष्णता असेल त्यापासून दूर ठेवायचं आहे. ठीक आहे. हे काही महत्त्वाचे प्रिकॉशन घेणं तुम्ही गरजेचं आहे, काही काळजी घेणं गरजेचं आहे. आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल.
ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि लहान मुलं, मोठी माणसं, तुमचे मित्र, नातेवाईक सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जे कोणी फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील मी जे काही ही महत्त्वाची माहिती देतोय ती महत्त्वाची ठरेल, कारण ज्यावेळेस तुम्ही फार्मसिस्ट म्हणून काम कराल त्यावेळेस पेशंट काउन्सिलिंगसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत हे. होप सो दिलेली माहिती आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.